वेलकम बॅक टू माय चॅनल टेक सरस्वती. दिस इज किशोर आणि आज आपला जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे PMRDA म्हणजे काय. आत्तापर्यंत मी यूट्यूबवरती सर्च केलं, पण PMRDA म्हणजे काय, PMRDA बद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपल्याला कोणत्याच यूट्यूब चॅनलवरती मिळालेली नाही आहे. तर या माझ्या टेक सरस्वती या चॅनलवरती पहिल्यांदाच PMRDA म्हणजे काय हे प्रॉपर एक्सप्लेनेशन सोबत सांगणार आहे. सर्वांनी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं सगळ्यांना सांगितलं. हो हो, असंच रिॲक्शन सर्वांचं आलं असेल. तर आपल्या इंडियामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने किंवा आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने आपल्या म्हणजे प्रदेशाच्या डेव्हलपमेंटसाठी कोणत्या कोणत्या संस्था निर्माण केलेल्या आहेत हे देखील काही आपल्या युवा पिढीला माहिती नसतं. तर त्या युवा पिढींना माहिती व्हावं हाच माझा प्रयत्न आहे. तर कसं आजकाल आपण बघतो राजकारण, पॉलिटिक्समध्ये खूप युवा पिढी इन्व्हॉल्व्ह आहे. प्रत्येक युवा पिढीला म्हणजे प्रत्येक मुलाला एक आयडॉल म्हणजे एक नेता आवडतो, एक पक्ष आवडतो. फॉर एक्झाम्पल BJP, काँग्रेस, कोणताही असू द्या, मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही. पण या पॉलिटिक्समध्ये नेते तर एक असतात, पण जे खालचे जे कार्यकर्ते जे असतात ना, काम करणारे किंवा त्यांचे सपोर्टर्स जे असतात ते एकमेकांचं डोकंच फोडून घेतात. म्हणजे असं थोडी राहू, म्हणजे नेते एक राहणार आणि कार्यकर्ते एकमेकाचं डोकं फोडणार, असं नाही ना चालत. असो, युवा पिढी एक दिवस सुधरेलच असं मला पक्क वाटतं, कारण एज्युकेशन घेत आहेत युवा पिढीमध्ये, म्हणजे युवा पिढी चांगली एज्युकेटेड आहे सध्या. तर हा व्हिडिओ बनवायच्या आधी मी खूप इन्फॉर्मेशन कलेक्ट करत होतो. इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असताना काही पॉझिटिव्ह वेज पण मिळतात, काही निगेटिव्ह रिव्ह्यूज पण मिळतात त्या म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना. तर त्याच्यामध्ये मला एक रिव्ह्यू असा मिळाला होता की बाबा अरे तू PMRDA बद्दल म्हणजे व्हिडिओ कशाला बनवते, म्हणजे तुला काय काय पण व्हिडिओ बनवतो. म्हणजे काही लोकांना तर माहितीच आहे PMRDA म्हणजे काय, पण काही लोकांना माहितीच नाहीये ना. त्या लोकांसाठी मी खास व्हिडिओ बनवतोय. कोण बघणार तुझा व्हिडिओ, किंवा तू अशी कशी इन्फॉर्मेशन टाकू शकतो, असं म्हणजे भरपूर लोकांनी मला या गोष्टीसाठी टीका पण केलं. त्यांच्यासाठी माझ्याकडे एकच व्हिडिओ आहे, तो मी आता सर्वांना दाखवेल. 8:30ला उठतो, पोलीस भरतीची भाषा करतो, तुला तिथं बांब उपटाय नाही यायचं का? PMRDAच्या अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहर, भोर, मुळशी, वेल्हा, मावळ, खेडचा देखील काही भाग आहे, पुरंदरचा देखील काही भाग आहे, म्हणजे वेल्हेचा काही भाग आहे. भरपूर मोठं क्षेत्र जे आहे ते PMRDAच्या अंतर्गत येतं. पुणे म्हणजे जे प्रादेशिक विकास जे आहे तर त्याच्यामध्ये या सगळ्या एरियाचा डेव्हलपमेंट प्लॅन, फ्युचर प्लॅन, जे काही ऍक्टिव्हिटीज होतील म्हणजे लिगल ऍक्टिव्हिटीज, त्या सगळ्या PMRDA अंतर्गत केल्या जातात. PMRDA मध्ये 7,257 चौरस किलोमीटरचा एरियाचा समावेश होतो. त्याच्यामध्ये 2 महानगरपालिका आणि अप्रॉक्सिमेट 850च्या वर गावं आहेत, म्हणजे ॲज पर देअर ऑफिशियल वेबसाईट, म्हणजे एवढा डेटा त्यांनी सांगितलेला. तर PMRDA जे आहे ती खूप गोष्टींवरती काम करते प्रदेशाच्या विकासामध्ये, ज्याच्यामध्ये इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स आले, इल्लिगल होल्डिंग्स आल्या, इत्यादी गोष्टी येतात त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल तुमच्या एरियामध्ये आहे ना 1 गुंठ्याचा प्लॉट आहे, त्या प्लॉटमध्ये जर समजा 7 मजली बिल्डिंग जर एखाद्याने बांधली तर ती सेफ असणार आहे का? नसणारच, कारण 7 मजली बिल्डिंग 1 गुंठ्यावरती पॉसिबलच नाहीये. PMRDA काय करतं, याच म्हणजे जो काही सिनेरिओ आहे या सिनेरिओमध्ये म्हणजे उडी घेऊन डायरेक्टली नोटीस पाठवते की बाबा तुम्ही 7 मजली बिल्डिंग बांधलेली आहे, ती इल्लिगल आहे, याची परमिशन देखील तुम्ही घेतलेली नाहीये, तर आम्ही ती पाडणार आहे आता. असं PMRDA प्रॉपर वर्क करतं, जेणेकरून काही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये, जीवितहानी होऊ नये, किंवा आपल्या प्रदेशाच्या विकासामध्ये अडथळा येऊ नये. असे भरपूर चांगले कामं देखील PMRDAच्या मार्फत केले जातात. तर मित्रांनो, ही आपली आता जी वेबसाईट आपण बघतोय पुणे म्हणजे जे PMRDAची वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटमध्ये सगळं डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे कोण हँडल करतं, कोण ऑपरेट करतं, किंवा त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, आणि बाकी सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती PMRDAच्या वेबसाईटवरती त्यांनी प्रॉपर दिलेली आहे. म्हणजे तुम्ही बघाल की त्यांचा म्हणजे जो काम करण्याचा वे देखील आहे तो एकदम प्रॉपर दिसतोय. त्याच्यामध्ये आपण बघूया डिपार्टमेंटमध्ये. बघा, डिपार्टमेंटमध्ये भरपूर त्यांनी सांगितले. तर त्या डिपार्टमेंट्समध्ये काय काय आहे, अकाउंट्स अँड फायनान्स आहे, इंजिनिअरिंग टू, लँड इस्टेट, प्लॅनिंग डिपार्टमेंट, बिल्डिंग परमिशन्स, इलिगल कन्स्ट्रक्शन्स, फायर, सेंटर ऑफ एक्सिलन्स, प्रायव्हेट अँड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन, इंजिनिअरिंग, आणि बाकी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. ऑब्जेक्टिव्ह सांगितलेले आहेत, फंक्शन्स आहेत, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, भरपूर इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आपण पाहणार आहोत,
तो मुद्दा म्हणजे असा आहे, त्यांचे प्रोजेक्ट्स म्हणजे जे आपलं PMRDAचे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्सची इन्फॉर्मेशन पहा. हिंजवडी टू शिवाजीनगर मेट्रो, पुणे रिंग रोड, महाळुंगे मान TP स्कीम, इंद्रायणी रिव्हरफ्रंट, येरवडा बिल्डिंग, वाघोली फायर स्टेशन, छत्रपती संभाजीराजे इंटरनॅशनल एअरपोर्ट, पुणे मुंबई हायपरलूप, अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे बघा ना, अजून किती गोष्टी आहेत ज्या त्यांनी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण PMRDA बद्दल इंट्रोडक्शन आणि PMRDA कसं काम करतं किंवा PMRDA मध्ये कोणता एरिया, PMRDA मध्ये किती किलोमीटर्सचा एरिया समावेश असतो हे सगळं पाहिलं. तर नेक्स्ट आपला जो व्हिडिओ येणार आहे पार्ट 2, त्या पार्टमध्ये आपण 2015 म्हणजे जेव्हापासून PMRDAची स्थापना झाली तेव्हापासून 2015 पासून ते 2024 पर्यंत आज सगळ्यात PMRDAने काय काय प्लॅन दिले, PMRDAने कसे कसे प्लॅन्सचं इम्प्लिमेंट केलं, कसं कसं म्हणजे प्रॉपर काम चाललं, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि पार्ट 3 सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग आहे, तो मी आता सांगणार नाही, तो गुलदस्त्यात आहे. तर सर्वांनी व्हिडिओ पहा अशीच माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. बस मी काय बाकी सांगणार नाही. धन्यवाद. जो हवा की शक्ति उतरे छोड़ दे. हाथों पे कैमरा करो दोबारा. हालेलुया. पैरों पर कैमरा करो, मुंह पर कैमरा करो, मुंह पर. यू आर ही. शाबाश. क्या नाम है आपका बेटे? नाम क्या बेटे? आपका नाम क्या है? क्या नाम है? मनोज. दौड़ के मेरे पास, दौड़ के मेरे यीशु जी हा 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 बघा बघा, असलेच व्हिडिओ बघा तुम्ही. म्हणजे आजकालची युवा पिढी हेच बघत बसणार आहे. फक्त कॉमेडी पाहिजे तुम्हाला, बाकी काय नाही पाहिजे. बाबा असलं म्हणजे भापड कहाण्यांना, म्हणजे मी हा सीन आहे ना मुंजा या मूवी मध्ये पण बघितला होता. हालेलुया असला सीन आहे ना हा हालेलुया वाला, मी मुंजा मूवी मध्ये पण बघितलं. सगळ्यांना मी सांगेल की मुंजा मूवी बघा, जेणेकरून हे हालेलुया वाले आहेत ना जर सगळ्यांच्या डोक्यात येतील. बस माझा पार्ट 2 बघा सगळ्यांनी आठवणीने.